लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरः अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळे विठाला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला आईचा दृष्टांत संतांना दिलेला आहे। ज्ञानोबाराय कसे आहेत, नाथ महाराज कसे आहेत, या विश्वातले तुकोबार यांच्या आधीचे जेवढे संत झाले ते संत आईच्या हृदयाचे आहेत। आई कशी असते ते पण कळेल आणि आईसारखे संत कसे असतात ते पण कळेल। आईचा दृष्टांत, आईचा रूपक देऊन संतांच्या पायावरती तुकोबाराय नतमस्तक होतात। वारीला आल्यावर कसे आहेत ज्ञानोबाराय, कशी आहे माऊली, तर ती एक आईसारखी आहे असा आईचा दृष्टांत देऊन हा अभंग तुकोबारायांनी प्रगटित केलेला आहे। आपण त्याचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ 2-3 वर्षापासून, तसं जुनाटच आहे पण एक 2-3 वर्षापासून नव्यानं गेल्या वर्षीपासून ताकदीनं त्याच्यामध्ये उतरून महाराष्ट्रातील ही लोकप्रिय आमची सगळी गुरुबंधू मंडळी, त्याच्यामध्ये राम महाराज पवळ, सांदीपानी गुरुकुल आश्रम, पावबाकी, सुकेवाडी, खांजापूर, अजून सगळे संगमनेर भागातली जी छोटी मोठी गावं आहेत या सगळ्या गावांच्या वतीनं सांदीपानी गुरुकुलाचे अध्यक्ष आमचे राम महाराज पवळ,
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय गोड कीर्तनकार आमचे अनंत महाराज काळे आणि आमच्या सगळ्यांना प्रेमपूर्वक जीवलग मिळालेले सखी आमचे रोहिदास महाराज बर्गे या 3 मित्रांच्या माध्यमातून एक 2-3 वर्षापासून ज्ञानोबारांकडे जाताना पायी चालत जावं, आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानोबारांची महती कळावी, विद्यार्थ्यांच्या मुखातून ज्ञानोबा तुकोबांचं भजन व्हावं आणि ती साधना केल्यामुळं त्या विद्यार्थ्याला किंबहुना त्या शिष्याला ज्ञानोबारापर्यंत जाण्याची शक्ती मिळावी या शुद्ध हेतूनं संस्थेतून आणि परिसरातून त्यांनी या दिंडीचं नियोजन केलं। आणि मग विश्वमाऊली ज्ञानोबारांकडे पायी चालत चालत आपल्याकडे 2 वाऱ्या असतात, एक देवाची वारी आणि एक संतांची वारी। आपण देवाच्याही वारीला जातो पायी चालत आषाढी कार्तिकीला आणि ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला नाथबाबांच्या षष्टीला तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला आपण दिंड्या घेऊन येत असतो। त्यापैकी हा प्रसिद्ध असणारी 2-3 वर्षापासून चालणारी दिंडी संगमनेर भागातून येत असताना चन्नापुरीचा घाट पार करत, आळेपाटाचा घाट पार करत, बोटा पार करत पुढे मंचर असं धावत धावत चाकण मार्गे आपण इथपर्यंत येतो आणि दशमीच्या दिवशी रात्री इथं पोहोचल्यानंतर एक 2-4 दिवसाचा महोत्सव या ठिकाणी भजन गायन वादन, आता ही मंडळी त्याच्यात तज्ज्ञ आहेत, सगळ्या महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी त्यांच्या प्रेमाची आहेत। मगाशी आल्यानंतर मला अनंत महाराज म्हटले, इतकं सुंदर भजन प्रकाश महाराज कातकडे गुरुजींचं झालं, योगी पावन मनाचा असा अभंग गायला की मंत्रमुग्ध समाज झाला होता। अशी सगळी दिग्गज मंडळी आपल्या व्यासपीठावरती, भरत महाराज काय, प्रकाश महाराज काय, दीपक महाराज काय, ज्ञानराज महाराज काय, आता इथं सगळीच जण आहेत। अशी प्रत्येक जण या सप्ताहाच्या निमित्तानं संगमनेर भाग महाराष्ट्रातून दिग्गज मंडळी आपल्या कार्यक्रमामध्ये आणायची आणि आपल्या संगमनेरचा हा फड नुसता पावबाकी नाही, संगमनेर नाही तर आळंदीतला 1 नंबरचा फड झाला पाहिजे अशी भावना आमच्या या 3 मित्रांच्या मनामध्ये आहे। त्याद्वारे त्यांच्याकडे ती साधन आहे, विद्यार्थी आहे, शिक्षण संस्था आहे, नाही तर हे फार कठीण आहे, दिंडी सप्ताह भजन इथं करणं फार अवघड असतं। पण ते सांदीपानी गुरुकुलाचे विद्यार्थी फार तयार आहेत, पखवाजाला तयार आहेत, गायनाला तयार आहेत, कीर्तनाला तयार आहेत, नाही कुणी आलं तरी ते सप्ताह करू शकतात, भजन करू शकतात ताकदीनं। पण सगळ्यांना तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, पण तरीसुद्धा सगळ्यांना एकत्रित आणून दुसऱ्याचंही आपल्याला ऐकायला मिळावं, त्यातून आपल्या ज्ञानाची वृद्धिंगता वाढावी या नियोजनाला सामोरं जात असताना आमच्या 3ही मित्रांनी नियोजन केलं आणि गेल्या वर्षीपासून मग सगळी आता त्यांचा हा परिवाराचे अक्रूर महाराज काय, पुरुषोत्तम महाराज काय, सोपान महाराज काय, आम्ही सगळे कीर्तनकार त्यांची अत्यंत जीवलग घरातली मंडळी आहोत। वर्षातले 5-50 कीर्तन या तिघांचीच असतात आम्हाला, त्यामुळं नियोजन मोठाली असतात आणि त्या संबंधातून मग आग्रह झाला की तुम्ही ही सेवा केली पाहिजे। गेल्या वर्षी एकादशीची सेवा संतांचा उपकार सांगावयांनाही पार आपण आतमध्ये केलं होतं, त्याच्यात थोडा आवाज डबल घुमायचा, तक्रार झाली की लगेच त्यांनी बदलला, आपल्याला मोकळ्या पटांगणात घ्यायचं, याच्यात आवाज डबल होतो, गायक वादक कीर्तनकार मुडिष्ट राहत नाहीत, त्याला चांगलं वाटत नाही, लगेच जागा पाहिली की लगेच असा सुंदर हा फड उभा राहिला। आणि या सगळ्या आमच्या मित्रवर्यांनी अनंत महाराज, राम महाराज, रोहिदास महाराज यांनी प्रयत्नपूर्वक ही दिंडी चालवत आपण पायी पायी येत अगदी ज्ञानोबारांच्या या भजनामध्ये तल्लीन होत इथपर्यंत पोहोचलो आणि मोठा भव्य दिव्य सोहळा आळंदीमध्ये जसा साजरा होतोय तसा त्याला नजर न लागावी इतका गोड सोहळा आपण या ठिकाणी साजरा करताय। आणि त्या विश्वमाऊली समाधी सोहळ्यांच्या ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ ही एकादशीची रात्रीची 6 ते 8ची सेवा आपल्यापर्यंत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे। कीर्तन साथीला गोड असे गायक आमचे युवा कीर्तनकार योगेश महाराज, वैभव महाराज, वेलजाळीकर फार गोड गायक आहेत। ही कीर्तनकार असताना निराभिमानी वृत्तीनं टाळ घेऊन उभी आहेत योगेश बाबा, वेलजाळीकर, वैभव महाराज, अनंत महाराज स्वतः आहेत, आमचे नवनाथ महाराज आहे, शुभम महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, एक एकावन्न बळीरे पोरं विद्यार्थी तयार झालेले आहेत। काय तो माऊली पखवाज वाजवतो आमच्या राम महाराजांचा विद्यार्थी, एक एकावन्न बळीरे विद्यार्थी तयार झालेली मुलं आहेत सांदीपानी गुरुकुलात। ते राम महाराजांच्या हातात ती कला आहे। पंडित केशव गुरुजी जगदाळे यांनी ते दिलेलं दान, घातला दुकान देते आलिया सिद्धान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत्यासी पुरे धनी अनिकासी उरे। विद्यार्थ्यांना देता देता हजारो पटीनं विद्यार्थी घडवण्याचं काम ही संस्था करते आणि त्याच कार्यरतमध्ये असणारी आमची त्रिकूट म्हणजे तिघांची मैत्री, त्यांची फार गोड मैत्री आहे, फार सुंदर मैत्री। राम महाराज, अनंत महाराज आणि आमचे रोहिदास महाराज, गोड अशी मैत्री आणि त्या मैत्रीच्या संबंधानं आम्ही सगळे त्यांच्याशी जोडलेलो आहोत। या संबंधातून सगळ्यांनी आग्रह केला की बाबा ही सेवा तुम्ही करावी आणि त्याद्वारे आज पुन्हा एकदा आपल्या या फडावरती कीर्तन करण्याचं नियोजन आहे। अतिशय गोड मंडळी
योगेश बाबा, वैभव महाराज, अनंत महाराज, नवनाथ महाराज, शुभम महाराज, संस्थेची छोटी मोठी राम महाराज, सगळी विद्यार्थी महाराज मंडळी उभी आहेत. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये दीपक महाराज खरात. अतिशय गोड हात आहे, स्पष्टता आहे, रियाज आहे, उत्तम. अगदी एखादी सुगरणबाई जेवढं पाहिजे तेवढं भाजीला मीठ घालते की नाही, तसे दोनही वादक सुगरण आहेत. जास्त दणादणा नाही, जास्त आवाज नाही, जेवढं पाहिजे तेवढं देणारी वादक आहेत. दोघंही ज्ञानराज महाराज, मग त्यांच्या माऊलीच नाव आहेत, ज्ञानराज म्हणजे माऊली. एकूण ज्ञानराज, एकूण दीपक महाराज, प्रकाश देतात दीपक सारखा, असे दोन वादक आहेत. आपण या लाईनचे सगळी गुणीजन संस्थेची आमची छोटी मोठी टाळकरी मंडळी, आमचे निलेश महाराज, अक्षय महाराज, आमचे अशोक महाराज आहेत पावडे, मुंबईकर, मुंबईला भरपूर कीर्तनकाराला घेऊन गेले. आत्ता 2-4 दिवसापूर्वी नाहदला पण होते. या भागात त्यांचाही मोठा सप्ताह राहतो, ते पण या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे गोविंद भाऊ आहेत, शिक्रापूरवरून आलेत, त्यांचंही आमच्यावरती नितांत प्रेमसह, कुटुंबसह, परिवार, ते पण आमच्या वहिनीसह सगळा परिवार आलेला आहे. ज्यांची पंगत, अन्नदान, माजलगावकर काही मंडळी आहेत, रोहिदास महाराजांनी, अनंत महाराजांनी, राम महाराजांनी, जी मित्रवर्य जोडलेली आहेत, अशी सगळी भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आमच्या अमोलचं जिव्हाळा चॅनल आहे, आपण सगळी दुसरे यूट्यूबवाले चॅनलवाले आहात. प्रसिद्ध असं गोड, अगदी वारीमध्ये अमोलच्या चॅनलला कीर्तन जाते म्हणजे भाग्यच म्हणायचं आहे. अशी सगळी जीवाची जिवलग मंडळी आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सिस्टीम आमच्या अमोलची आहे, नाही तर वारीमध्ये सिस्टीम भेटत नाही, पण आमचा अमोल धावतच येतो. सगळ्या या परिवारातलाच आहे, त्या कारणानं अमोलला धन्यवाद. अतिशय गोड आवाज येतोय, नाही तर वारीमध्ये कीर्तन करायचं फार अवघड महाराज, पण इथं आवाजच येत नाही, इथं फक्त आपलाच आवाज येतो. त्याला कारण साऊंड गोड आहे, व्यवस्था गोड आहे, बाजूची कीर्तन या सगळ्या मंडळींनी. तुम्हाला येत असेल, मला येत नाही बरं काय का, म्हणून का मी बोलण्यातून मला तुमचा रिटर्न येतो, त्यामुळे आनंद वाटतो. तर रात्री कीर्तन केलं आम्ही ना, इकून एक भोंगा इकून एक भोंगा, काहीच सांगता येईना, असं विक्षेपात कीर्तन होत नाही. पण या 2-3 भजनी मंडळाला आग्रह केला अनंत महाराजांनी की आपलं कीर्तन झाल्यावर तुम्ही सुरू करा. असा गोड असा फड आहे. या फडावरल्या प्रत्येक व्यक्तीला अन्नदान, चटई उचलण्यापासून, महाराजांना सहकार्य करण्यापासून, प्रत्येक जण दिंडीत चालणारी, वाटाणी सेवा करणारी, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून आपण 8-8:15 वाजेपर्यंत ऐका. विठाला आईचा दृष्टांत संतांना दिलेला आहे. तसे लाखो दृष्टांत देण्यासारखे होते, पण आईचा दृष्टांत देण्याचं कारण असं की बाकीचे जे दृष्टांत आहेत ते नित्य उपकार करत नाहीत, सदैव उपकार करत नाहीत, कायम उपकार करत नाहीत. गंगा उपकार करते, पण तिचं पाणी आटलं, पाऊस जर पडला नाही तर ती तुम्हाला निरंतर उपकार करू शकत नाही. गाय उपकार करते, पण तिचं दूध आटलं तर कायम उपकार करू शकत नाही. झाडं उपकार करतात, पण त्यांचे फळं संपले की ते उपकार करू शकत नाहीत. सूर्यनारायण उपकार करतो, दिवसा करतो, रात्री करू शकत नाही. अशी हजारानं उपकाराची यादी आहे. पण जेवढे म्हणून उपकार या देशात सांगितले गेले, सजीव असू द्या, निर्जीव असू द्या, या सगळ्यांनी जे उपकार केलेत ते मात्र निरंतर नाहीत, कायमचे नाहीत. मग कायम उपकार करणारी व्यवहारामध्ये आई आहे आणि परमार्थात कायम उपकार करणारे संत आहेत. दोनच बाजू लक्षात ठेवा. कायम व्यवहारामध्ये उपकार कोण करतात? आपली आई करते बघा. कायम तुम्ही दुःख द्या, त्रास द्या, तिला बोलू नका, जवळ करू नका, घराच्या बाहेर काढा, तुला गोठ्यामध्ये राहू द्या. किती अशी मुलं आपण पाहतो समाजात, ती आईला बोलत नाही, आईला जवळ करत नाहीत, पण तरी सुद्धा माय मरताना म्हणते त्याचं कल्याण असावं. म्हणजे निरंतर सदैव उपकार करणारी जगामध्ये एक जात आहे, तिचं नाव आई आहे, माता आहे. आणि जशी व्यवहारामध्ये निरंतर उपकार आई करते, तसं परमार्थामध्ये मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी मज शब्द बघा. आपण सगळी मान्यवर, सुकेवाडीकर, सगळी संगमनेर भागातली मान्यवर बसलेली आहात. सगळी आमच्या या परिवाराशी निगडीत असणारी सगळी मित्रवर्य बसलेली आहात.
काय गोड बघा काय सांगितलं, अनंत उपकार व्यवहारामध्ये आई करत असते आणि परमार्थामध्ये त्याच आईचा दृष्टांत देऊन संत उपकार करत असतात. किती करतात? मज निरंतर जागविती, कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात आणि कोणत्याही दिवशी करतात, कधीही करतात. खरं सांगू, याच आळंदीमधली एक घटना आहे. या आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. इथं मंदिरात आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात गोविंद भाऊ बाळ गर्भामध्ये असताना पहिल्या महिन्यापासून ते बाळ होईपर्यंत तिने 108 पारायण केली ज्ञानेश्वरी. परिणाम अशोक बाबा रोहिदास महाराज असा झाला की त्या आईला 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं. आणि ते बाळ झाल्यावर 1 वर्षाचं झालं, 2 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं झालं, 4 वर्षाचं झालं, 6वीला पहिलीला जायला लागलं, 7वीला दुसरीला गेलं, तिसरीला गेलं, 8, 9, 10 वर्षात झालं. आणि 4थीच्या वर्गात गेल्यावर त्याला अक्षराची चांगली ओळख झाली. तर त्याच्यात ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज, मुप्पाठ पाठचे ज्ञानेश्वरी. का बरं पाठ आहे? त्याच्या आईनं आपला काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी उपकार केला, तिचं लेकरूच ज्ञानेश्वर मुप्पाठवाला जन्माला आलं. तुम्ही कोणत्या काळात वाचताय, कोणत्या वयात वाचताय, विटाळात वाचतायत का, कधी काही नाही. तुम्ही फक्त संगतीत या, निरंतर उपकार संत करतात महाराज, निरंतर. मी आळंदीला ज्या वेळेला 1999ला शिकायला आलतो ना इथं, तेव्हा आळंदीमध्ये एकच संस्था होती, ती म्हणजे सिद्धभेट वारकरी शिक्षण संस्था, म्हणजे राहण्याची. गोरगरिबांना पोरांना त्या काळात पर्यायच नसायचा. आणि तिथं जयराम बाबा असायचे, वैकुंठवाची कडक होते एकदम, लय कडक महात्मा, इतके कडक महात्मा जयराम बाबा. टोपी जर नसती तर तिथंच पोराला हाणायचे. रस्त्यानं त्यांच्या समोरून जायची हिंमत नसायची, सायकलवर चालायची. ज्यांनी जुन्या काळात पाहिलं असेल त्यांना आठवेल, तर ते जयराम बाबाचा एक नियम होता महाराज, अशी काखेमध्ये ज्ञानेश्वरी अडकायचे आणि ती काखेमध्ये ज्ञानेश्वरी घेऊन माऊलीची प्रदक्षिणा करायची. माऊलीची प्रदक्षिणा काखेमध्ये ज्ञानेश्वरी घेऊन. एक दिवस काय झालं, एक म्हातारं बाबांच्या पाया पडलं दीपक महाराज, आणि पाया पडलं न बाबांना म्हटलं, महाराज माझा उद्धार कशानं होईल? म्हणजे काय झालं? पोरानं मला घरातून काढून दिलं, मी कुठं राहू? साधू संताला दया येत असते. काखेतली ज्ञानेश्वरी दिली आणि त्या म्हाताऱ्याला सांगितलं, ही ज्ञानेश्वरी घे, माऊलीच्या मंदिरात जा, आजा वृक्षाच्या खाली पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करतील. एवढ्या शब्दावरती विश्वास ठेवला, म्हातारं निघालं. अर्ध्या रस्त्यातून परत आल्यावर ते म्हटलं, बाबा मी शाळेत गेलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पारायण कसं करू? तर बाबांच्या मुखातून गेलं, लिहिता येत नाही तुला, वाचता येत नाही, फक्त त्या अक्षरावर असे बोट फिरव, बोट. आणि ओवी संपली की ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, सोपान काका महाराज की जय, मुक्ताबाई महाराज की जय, एवढं तर म्हणता येईल ना? हो, तेवढंच काम कर. ऐका ऐका, 65 वर्षाचं म्हातारं, याच आळंदीतली घटना आहे. मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, पण अक्षरावरून बोट फिरवायला लागलं. सारखं बोट फिरवायचं, माऊली की जय म्हणायचं, बोट फिरवलं की माऊली की जय म्हणायचं. 15 वर्ष जगलं दीपक महाराज, आणि 15 वर्षात रोहिदास बाबा, ओ राम महाराज, चमत्कार असा झाला, ज्ञानेश्वरी मुप्पाठ झाली त्या म्हाताऱ्याच्या. मुप्पाठ कोणती ओवी सांगायचं म्हातारं खालून, 17व्या अध्यातली, 14व्या अध्यातली, 13व्या अध्यातली आहे. एखाद्या कीर्तनकाराची चुकली तर खालून म्हातारं सांगायचं. काय कारण बरं? याचं कारण मज निरंतर जागविती. कोणत्या वयात आहेत? शाळेत गेलेले आहेत का? कोणत्याही काळात, कोणत्याही वयात तुम्ही फक्त संत विचारात या, फक्त बिल्ल्यावाल्या बाबाकडे जाऊ नका. हे जरा ध्यानात ठेवा. कोणी फसवणाऱ्याकडे जाऊ नका. कोणाचे ते काय लोक कोणाच्याही नादी लागतात. फार वाईट वाटतं महाराज. एवढा समाधी सोहळा गोड चालला, इथं आलात तर मग इथं शिकून जा. ज्ञानोबारायांच्या रूपानं ज्ञानेश्वरी घरी न्या आणि 5 ओव्या आपल्या पोरांकडून रोज वाचून घ्या. ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय